हॅलो, नमस्कार. प्रत्येक व्यक्तीला विरोधक असतो. मग तो लहान असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणत्या जाती धर्माचा असो, कार्यकर्ता असो, पक्षश्रेष्ठी असो किंवा मंत्रीसंत्री असो, प्रत्येकाला विरोधक आहे. विरोधकाचं काम काय आहे? तर त्या कुटुंबाला बरबाद करणे. मग अशावेळी काय केलं जातं? हे त्यांच्याकडून सायबर क्राईम घडतो आणि दुसराही क्राईम घडतो. तर विशेषतः सायबर क्राईमचा त्यांनी जास्त करून वापर करतात ते लोक आपल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आणि आपल्यालाही त्रास देण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. ते आपले सगळे प्रकारचे व्यवहार ठप्प करतात. ते अनेक आपल्या कार्यक्रमामध्ये आणि कार्यामध्ये अडथळे निर्माण केले जातात. ते जर तुमची छोटी मुलं असतील तर त्यांना शाळेच्या संदर्भातले अडथळे निर्माण केले जातात. ते आणि जर त्याहून मोठी असतील, कॉलेजच्या लेवलचे असतील, तर त्यांनाही त्या महाविद्यालयीन गोष्टीसाठी त्रास दिला जातो. तर कमवते असेल तर त्याहून त्रास दिला जातो. विशेषतः आपल्या मुलांना त्रास देण्यासाठी ते आपल्या मोबाईलवरून त्यांचे मोबाईल हॅक केलेले असल्यामुळे मैत्रिणी मित्र ह्यांच्या थ्रू त्या मुलांना बोलवलं जातं आणि तिकडे वेगळीच यंत्रणा असल्यामुळे त्यांना अधिक त्रास दिला जातो. त्यांना सांगितलं जातं, धमकावलं जातं. कोणाला सांगितलं तर मग तुमचा जीव घेऊ, ह्या जीवाच्या भीतीने. आणि ह्या कार्यकर्ते किंवा पोलीस म्हणा, गुंड म्हणा, यांच्या भीतीने ही मुलं घरात कोणालाही काही सांगत नाही. आणि आपल्यासारखे काय करतो, आपण विश्वास ठेवतो त्या मुलांवरती आणि त्यांना जो त्रास होतो ते आपण समजून घेत नाही. तर शक्यतो पालकांनी सावध राहायला पाहिजे. ज्यांचे विरोधक आहे तर त्यांनी सावध राहायला पाहिजे. आणि हे आणखी काय करतात ते, तर तिथं मुलांना त्रास दिला जातो, पैसे वसूल केले जातात. त्याच्या नावे पैसे वर्ग करा म्हणून सांगितलं जातं आणि त्यामुळे ते पैसे ते लोक नंतर घेत असतात. तर मुलींच्या बाबतीत त्यांना वेश्या व्यवसाय वगैरे करायला लावतात. म्हणजे असा त्रास दिला जातो, हाणून मारून त्या गोष्टी करायला लावतात. त्यामुळे ते फार त्रासदायक मुलांना होत असतं. मुलं घरात काही जीवाच्या भीतीने सांगत नाही आणि मग आपल्याला काही गोष्टी कळत नाही. तर पालकांनी जागृत राहिलं पाहिजे. आपल्या कुटुंबाविषयी विशेषतः जागृत, आपल्या विरोधकांकडून काय त्रास होऊ शकतो ह्याच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. त्यांचे लोकेशन ट्रेस जर होत नसेल किंवा त्यांचे फोन वाजत नसतील किंवा फोन उचलत नसतील किंवा बिझी सतत लागत असतील, बिझी दाखवलं जात असतील, तर पालकांनी सावध राहावं. म्हणजे हे विरोधक कोणत्या स्टेजवर गेलेले आहे याचा अंदाज घ्यावा आणि प्रसंगी पोलीस चौकीमध्ये त्याची कंप्लेंट